आजचा ब्लॉग आहे पैसे वाचवण्याच्या 10 सवयींचा, ज्या की मी रोज फॉलो करते. कोणत्या? चला सांगते. तर सकाळ सकाळी मस्त अशी देवपूजा करून घेतली. देवपूजा केली की मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि मला असं वाटते थोडी ना थोडी क्लिप तुमच्यासोबत रोज नक्कीच शेअर करावी, जेणेकरून तुम्हालाही थोडंसं प्रसन्न वाटेल. म्हणून मी तुमच्यासोबत ही छोटीशी क्लिप तरी माझ्या मंदिराची शेअर करत असते. हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचं जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळ सकाळचीच वेळ आहे आणि सकाळचे सगळी कामं माझी झालेली आहेत. आज काही इम्पॉर्टंट टॉपिक मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते, जे की पैसे वाचवण्याच्या बाबतीमध्ये असणार आहे. म्हटलं रोजचं रुटीन तर आपण नेहमी शेअर करत असतो, आज काहीसं वेगळं शेअर करूया. रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या अशा खूप साऱ्या सवयी आहेत, जेणेकरून आपले खूप सारे पैसे वाचू शकतात, जे की मी रोजच फॉलो करते. म्हटलं तुमच्यासोबत ही आज शेअर करते. शेवटी महागाईच्या या जमान्यामध्ये थोडी ना थोडी बचत आपल्यालाही करावीच लागते. शेवटी ते म्हण आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे, तसंच काहीच आहे. शेवटी आपलं भविष्य आजच्या छोट्या सवयींवरच तर ठरते ना. तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली सवय ती म्हणजे एक छोटासा पिगी बँक आपल्याला नक्कीच ठेवायचा आहे. त्यामध्ये जेवढेही आपले रोजचे वापराचे पैसे असतात, त्यामधून 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये कितीही वाचले की आपल्याला त्या पिगी बँकमध्ये टाकायचे आहे. हे तुम्हाला आता कळणार नाही, पण ते अगदी वर्षाच्या शेवटी जेव्हा तुम्ही तो गल्ला खोलणार तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल किती सारे पैसे आपले जमा झालेले आहेत. म्हणून एक पिगी बँक नक्कीच ठेवला पाहिजे. दुसरी सवय ती म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करणं. आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा खूप जास्त क्रेज वाढलेला आहे आणि ते गरजेचंही आहे. असं नाही, आपल्याजवळ जर वेळ नसला तर आपण घर बसल्या शॉपिंग करू शकतो, पण काही वेळा असं होते गरज नसली तरी सुद्धा सेल लागला की आपण विचार करतो चला हेही घेऊन टाकू, तेही घेऊन टाकू आणि मग आपले पैसे वायभर जातात. त्यामुळे जी वस्तू आपल्याला ऑफलाईन भेटत असली तर ती वस्तू ऑनलाईन घ्यायचीच नाही. लाईट पंखे नेहमी बंद करून ठेवायचे, नाहीतर असं होते आपण तिकडच्या रूम मध्ये काम करत असतो आणि इकडचे लाईट सुरू असतात, पंखेही सुरू असतात. तसं करायचं नाही. त्यावेळेस तर आपल्याला माहिती पडत नाही, पण महिन्याच्या शेवटी जेव्हा बिल येते तेव्हा आपल्याला कळते की केवढं मोठं बिल आलेलं आहे. म्हणून जिथून आपलं काम संपलं तिथून निघता वेळेस पंखे आणि लाईट अगदी नेमाने बंद करायचे, म्हणजे तेवढी आपली बचत होते. चला तिसरी सवय तर तुम्हाला कळालीच असेल. ज्या रूममधून आपण निघतो ना त्या रूमचे पंखे, लाईट सगळं चेक करून नंतरच बाहेर निघायचं. आणि तसाही आता उन्हाळा सुरू होणार आहे, तर गरमी खूप होते म्हणून पंखे, AC सगळं सुरू असते. तर हे नक्की चेक करा, खूप जास्त आपल्या पैशाची बचत होते याने. चौथी सवय म्हणजे पहा, चहा ठेवायची असेल किंवा दूध तापवायचं असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण फुल गॅस न करता मंद गॅसवरती जरी दूध तापवायला ठेवलं किंवा चहा बनवायला ठेवली तर तेवढ्या वेळामध्ये आपली भरपूर कामेही होऊन जातात आणि आपल्या गॅसचीही बचत होते आणि वेळेचीही बचत होते. गॅस हळू जर चालवला तर खूप सारा गॅस वाचतो आणि फास्ट जर केला तर खूप सारा वायाही जातो आणि तेवढा वेळही आपला वाया जातो. तिथेच आपल्याला उभं राहावं लागते. त्यासाठी हळू गॅस यानी की मंद गॅस करून आपल्याला दूध तापवायला ठेवायचं आहे, चहा उकळायला ठेवायचे आहे आणि तेवढ्या वेळामध्ये आपली भरपूर अशी कामेही होतात आणि आपला गॅसही वाचतो आणि पैशाचीही बचत होते. आणि पाचवी सवय म्हणजे बाहेरचं खाण्याला थोडंसं लिमिट द्यावं. मी असं नाही म्हणत की कधीच खायचं नाही, पण आपलं काय असते ना, आठवड्याचा रविवार असो किंवा कुठलाही सुट्टीचा दिवस असला की स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, मग मागवा बाहेरचं जेवण किंवा जा बाहेर खायला. तर त्याऐवजी तुम्ही घरची एखादी नवीन रेसिपी यूट्यूबवर बघून जर ट्राय केली तर आपलं वेगळं जेवणही होते आणि आपला पैसाही तितकाच वाचतो. आणि सहावी सवय ती म्हणजे महिन्याचं बजेट आधीच लिहून ठेवणं. आपण जेव्हा कधी किराणा सामान घ्यायला जातो तेव्हा यादी करूनच सामान घ्यायला जायचा. त्यामुळे काय होतं, आपला खूप सारा पैसा वाचतो. नाही तर आपण कुठेही डीमार्टमध्ये म्हणा किंवा कुठेही सुपरमार्टमध्ये म्हणा किराणा घ्यायला गेलो आणि एखादी एक्स्ट्राची वस्तू दिसली की ती आपण घेणार नाही, असं तर होतच नाही. तर डीमार्टमध्ये जाण्यापेक्षा एखाद्या होलसेलच्या किराणा दुकानमध्ये जाऊन जर आपण आधीच यादी बनवून गेलो तर आपला खूप सारा पैसा वाचतो आणि मग एक्स्ट्राची काही वस्तू घेतली जात नाही आणि आपली एक्स्ट्राची बचतही होते. तर ही सवय तुम्ही नक्कीच लावून घ्या. सातवी सवय ती म्हणजे जेव्हा कधी आपण भाजीपाला घ्यायला जातो ना तेव्हा पहा, आपण जर पावशेर भाजी घेतली की आपल्याला
ती महाग पडते आणि त्याऐवजी अर्धा किलो भाजी जर घेतली तर 5 ते 10 रुपये आपले वाचू शकतात. कारण की जी भाजी आपल्याला 20 रुपयाची पावशेर मिळते तीच भाजी जर आपण अर्धा किलो आणली तर आपल्याला 30 रुपयाला मिळते. म्हणून असे आपले 10 रुपये वाचतात. आणि असं तर नाही की आपण एकच भाजी एकच वेळा खात असतो, ती भाजी नेहमी रिपीटही होतच असते आठवड्यामध्ये. घर चालवताना पैसे कमवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते वाचवणंही महत्त्वाचं आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच मी माझं छोटंसं बजेट लिहून ठेवते, म्हणजे कुठे काय खर्च करायचं आहे हे कळालं की मग आपले पैसेही वाचतात आणि जास्त वायभारही जात नाही. आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा खूप जास्त क्रेज वाढलेला आहे आणि सगळेच ऑनलाईन शॉपिंग करतात असं मी म्हणत नाही की नाही करायला पाहिजे. गरज असली तर आपण ऑनलाईन शॉपिंग केलीच पाहिजे, पण सेलच्या नावावर जेव्हा आपण कोणतीही ॲप सुरू केली आणि सेल सुरू असला की मग आपण धडाधड शॉपिंग करत जातो आणि मग पैशाचाही आपण विचार करत नाही. मी असं नाही म्हणत की ऑनलाईन शॉपिंग करू नका, बऱ्याच वस्तू अशा आहेत ज्या ऑफलाईन मिळत नाही म्हणून आपल्याला ऑनलाईनही घ्याव्या लागतात. पण ज्या वस्तू आपल्याला ऑफलाईन भेटू शकतात त्यासाठी ऑनलाईन कशाला खरेदी करायची. आणि ऑनलाईन वस्तू थोड्याशा महागच असतात, पण ज्या वस्तू आपल्याला ऑफलाईन मिळत नाही त्या जरी आपण ऑनलाईन घेतल्या तर काही हरकत नाही. पण जेव्हा आपण सेल बघतो की आता सेल सुरू आहे, मग ज्या वस्तू आपल्याला गरजेच्या नसतात त्याही आपण घेऊन घेतो आणि मग अशा प्रकारे आपला पैसा वायभार खर्च केला जातो. म्हणून जेवढी गरज असली तेवढीच ऑनलाईन शॉपिंग करा किंवा ऑफलाईन शॉपिंग करा. भाजी घ्यायलाही आपण जेव्हाही जातो तेव्हा बघा ना, कित्येक वेळा अशा भाज्याही असतात ज्या आपण जर पावभर घेतल्या तर त्याची दुप्पट किंमत लागते आणि त्याच भाज्या जर आपण अर्धा किलो घेतल्या तर त्याची किंमतही अर्धी होऊन जाते. तर असं तर नाही की आपण आठवड्यामध्ये एकच भाजी एकच वेळा खातो, कधी कधी रिपीटही होते ती भाजी. म्हणून पावभर आणण्यापेक्षा जर अर्धा किलो भाजी आपण आणली तर त्याला किमान 2 वेळा आपण बनवू शकतो आणि तेवढे 5-10 रुपयेही आपले वाचतात. आणि तेवढे 5-10 रुपयेही जर आपण दर आठवड्याला थोडे थोडे जमा केले तर आपले खूप सारे पैसे वाचतात. छोटी छोटी बचत जर आपण केली तर खूप सारा पैसा आपला वाचू शकतो रोजच्या जीवनामध्ये. आणि महिन्याच्या शेवटी आपल्याला माहीतही पडत नाही की एवढा सारा पैसा आपला वापरला गेला किंवा एवढी सारी आपली बचत झाली. आणि एक छोटासा पिगी बँक नक्की सगळ्यांनी बनवायला पाहिजे. त्याच्यामध्ये जेवढीही चिल्लर आपली वाचते, 5 रुपये म्हणा, 10 रुपये म्हणा, 20 रुपये म्हणा, जेवढे एक्स्ट्राचे पैसे वाचतात तेवढे त्या गुल्लकमध्ये टाकायचे, म्हणजे आपली खूप सारी बचत होते. आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा तो कधीच फोडायचा नाही. आणि अगदी वर्षाच्या शेवटी जर आपण तो पिगी बँक खोलून बघितला तर आपल्याला विश्वास पण होणार नाही एवढे आपले पैसे साठलेले असतात. मी तरी असं करते, पण तुम्हीही नक्कीच करत जा. अशी छोटी छोटी बचत केली की खूप सारे पैसे वाचतात आपले. आणि शेवटी तुम्हाला एक सांगायचं आहे, कुठलं ना कुठलं एक ध्येय नक्कीच साधून ठेवा. ते मुलांचं शिक्षण असो, स्वतःचं घर घेणं असो किंवा कुठलंही स्वप्न असो, ते जर पूर्ण करायचं आपलं ध्येय असेल तर बचत आपोआप होते. म्हणून एक स्वप्न नक्कीच साधून ठेवा. 8वी सवय तर तुम्ही ऐकलीच असेल, कुठलं ना कुठलं एक ध्येय आपल्याला साधून ठेवायचं आहे जेणेकरून बचत करणं आपलं सोपं होते. आता 9वी बचत ती म्हणजे अशा वस्तूमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ज्यामुळे आपला वेळही वाचतो आणि आपले पैसेही वाचतात. जसं करून हे डबे जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे, त्या डब्यांमध्ये 8 दिवस काय 15 दिवसही तुम्ही भाजी कापून जरी ठेवली किंवा अशीही ठेवली तरी फ्रेशच राहते. आणि जास्त महागसुद्धा नाही आहेत हे डबे. अगदी 300 रुपयापेक्षाही कमीला मला ते 8 भेटलेले आहेत. आणि हे डबे आजकाल सगळ्यांपाशीच आहे आणि मी तरी घेऊन खूप हॅपी आहे. आणि 10वी बचत ती म्हणजे आपला सगळ्यांचाच पगार महिन्याला होत असतो. तर कुणाचा 1 तारीखला, कुणाचा 10 तारीखला अशी वेगवेगळी तारीख असते. पण महिन्याच्या पहिले जेव्हा पगार आला की त्यामधून आधी आपल्याला बचतसाठी पैसे वेगळे काढून ठेवायचे आहे. त्यानंतर मग जिथे खर्च करायचा तिथे खर्च करायचे नाही. तर जर आधी आपण खर्च करायला बसलो तर बचतीच्या नावावर एकही पैसा उरत नाही. मग आपण शेवटी पस्तावतो की आधीच काढून ठेवायला पाहिजे. आणि पैसे कमी असले तर मग आपला खर्चही कमी होतो. तर अशा ह्या काही 10 टिप्स होत्या ज्या मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. मी तर या सगळ्याच फॉलो करते आणि तुम्ही जर यामधल्या काही फॉलो करत असाल किंवा नसाल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्याही बचतीसाठी काही वेगळ्या टिप्स असतील तर त्यासुद्धा माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे मला सुद्धा कळेल. मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. स्वतःची काळजी घ्या. बाय.